बारबालांना लपवण्यासाठी बारमध्येच बनवण्यात आलेल्या गुप्त तळघरावरच मीरा भाईंदर पालिकेने कारवाई केलेली आहे। सलग 2 दिवस ही कारवाई करत एकूण 5 बारवरती कारवाई करण्यात आलेली आहे। आता या बार मालकांच्या विरोधात MRTP कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। नोटाबदली गोलमाल प्रकरणी पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमधील 5 पोलिसांना बडतर्फ करण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस कर्मचारी अजिनाथ शिरसाट, अश्वजित सोनवणे, संदीप रेठे आणि हेमंत हिंद्रे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत। एबीपी माझाच्या बातमीचा आधार घेत पुणे आयुक्तांनी ही कारवाई केलेली आहे। 2 फेब्रुवारीला सुरेश अग्रवाल नावाच्या एजंटच्या गाडीतून कोथरूड पोलिसांनी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या। प्रत्यक्षात ही रक्कम 3 कोटी रुपयांची असताना पोलिसांनी केवळ 20 लाख रुपये जप्त केल्याचं दाखवलं। उरलेली रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांनी आपापसात वाटून घेतली, पण या वाटणीमधून पोलिसांमध्येच बेबनाव झाला आणि हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। याची बातमी थेट एबीपी माझानं दाखवल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शरद उगले यांनी याची सखोल चौकशी केली। औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये तोडफोडीची घटना घडलेली आहे। सिडको परिसरातील डॉक्टर जिल्हा हॉस्पिटलमध्ये ही तोडफोड करण्यात आलेली आहे। एका वृद्ध महिलेवरती या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण त्यानंतर महिलेला पॅरालिसिसचा अटॅक आला, झटका आला आणि योग्य उपचार झाला नसल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आणि त्यानंतर त्यांनी तोडफोड केली। या प्रकरणी डॉक्टर पर्सी झिला यांच्या तक्रारीनंतर जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांच्या गाडीला धुळ्यामध्ये अपघात झालेला आहे। धुळ्याच्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। इनोव्हा गाडीने महापौर गाडीला मागून त्यांच्या धडक मिळालेली आहे आणि यामध्ये गाडी चालकाकडून नुकसान भरपाई पोटी महापौरांनी 2,00,000 रुपये मागितल्याची माहिती मिळते। दरम्यान या अपघातामध्ये महापौर भगवान घडामोडे सुखरूप आहेत, मात्र अपघातानंतर त्यांनी नुकसान भरपाईसाठी इनोव्हा गाडी अडवून धरली होती। त्यामुळे काही काळ अमरप्रीत जवळ उड्डाण पुलाजवळ हा गोंधळ उडाला। आजपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास महागणार आहे। ज्या वाहनधारकांना आधी 195 रुपये टोल द्यावा लागत होता त्यांना आजपासून 230 रुपये मोजावे लागणार आहेत। एक्सप्रेसवेवरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या टोल वाढीला तीव्र विरोध केला आहे। सर्वोच्च न्यायालयाने BS3 म्हणजेच भारत स्टेज 3 इंजिनवरती ऑटोमोबाईल्स कंपन्यांनी बंपर सूट दिल्यानंतर वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्याचंच चित्र आता सध्या समोर येत आहे। 30 आणि 31 मार्च रोजी नव्या वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे। गुरुवारी आणि शुक्रवारी टू व्हीलर्सच्या शोरूम्सना अक्षरशः रेशनिंग दुकानाचं स्वरूप आलं होतं। राज्यातील प्रत्येक टू व्हीलर शोरूम बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। कशा पद्धतीने मुंबईमध्ये नोंदणी झालेली आहे गेल्या 2 दिवसात आपण पाहतोय। 30 मार्चला 4 चाकी वाहनांची नोंदणी झालेली आहे 212, तर दुचाकी वाहनांची नोंदणी झालेली आहे 596 आणि 31 मार्चला 110 4 चाकी वाहनांची नोंदणी झालेली आहे, तर 646 दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे। एकूण 4 चाकी वाहनांची नोंदणी 2 दिवसात 322 आहे आणि दुचाकी वाहनांची नोंदणी जवळपास 1242 इतकी झाली आहे। तर राज्यभरात 2 दिवसात किती वाहनांची नोंदणी झालेली आहे? सरासरी दर दिवशी वाहनांची नोंदणी ही 8 ते 9 हजार इतकी झालेली आहे। 30 आणि 31 या 2 तारखांची आपण खास करून ही आकडेवारी पाहतोय। 30 मार्च 2017ला नवीन वाहनांची नोंदणी ही 13,757 इतकी झाली, तर 31 मार्चला 15,211 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे। 28,968 इतक्या नवीन वाहनांची नोंदणी गेल्या 2 दिवसात राज्यभरात झाली आहे। नवी मुंबईच्या खारघरमध्ये सोमवारी घडलेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। शहरातील शिल्पा चौकातून ही महिला आपल्या घरी जात होती आणि त्याचवेळी भरधाव वेगानं आलेल्या कारने महिलेला जबर धडक दिली। यामध्ये तिचा मृत्यू झालाय। दरम्यान चालक हा 17 वर्षीय तरुण असून त्याला अटकेत घेण्यात आलेला आहे। सुरेखा शर्मा असं मृत महिलेचं नाव आहे।
पंढरपूरमध्ये स्कूल बसला अपघात झाल्याने चालकाचा मृत्यू झालेला आहे. 35 ते 40 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर जुनोनी रस्त्यावरती ही धक्कादायक घटना घडली आहे. जुनोनीतील माध्यमिक विद्यार्थ्याची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती आणि यावेळी रस्त्यात बस उलटल्याने हा अपघात घडलाय. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये उष्माघातामुळे शिवसेना तालुका उपप्रमुखाचा मृत्यू झालेला आहे. लासलगाव जवळील विंचूरमध्ये निलेश गायकवाड यांचा उष्माघाताने मृत्यू झालाय. त्यांच्या नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचवेळी उपचारादरम्यान गायकवाड यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील उष्माघाताच्या बळींचा आकडा दररोज वाढत असल्याचं चित्र आहे. अफाट लोकप्रियतेनंतर सैराट हा सिनेमा कन्नडमध्ये प्रदर्शित झालेला आहे. मात्र पहिल्या दिवशी या सिनेमाला अपेक्षे एवढा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र मराठी सैराटपेक्षा कन्नड सैराट हा जास्त हिट होईल अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. दरम्यान 10वीची परीक्षा सुरू असल्यामुळे आणि पहिल्या दिवशी मराठी कन्नड भाषिक गर्दी करणार म्हणून देखील पहिल्या खेळाला गर्दी झाली नाही असं मत सिनेरसिकांनी व्यक्त केलं आहे. आयपीएलचा 10वा सीझन सुरू होण्याआधीच या स्पर्धेवरचं दुखापतीचं सावट पसरलेलं आहे. रायझिंग पुणे सुपर जायंट्सचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन, रॉयल चॅलेंजर्सचा धडाकेबाज फलंदाज लोकेश राहुल आणि किंग्ज 11 पंजाबचा मुरली विजय यांनी दुखापतींमुळे आयपीएलमधून आधीच माघार घेतली आहे. तर रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली, कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हे देखील दुखापतींमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी आयपीएल समोर खेळाडूंच्या फिटनेसचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं चित्र आहे.